शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि यानंतर आपण जाऊयात सोलापूरमध्ये संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, या निवडणुका घोषित झाल्यापासूनच सोलापूरची चर्चा खूप जास्त होती। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अनगरमध्ये काय झालं तेही आपण पाहिलं आणि त्यानंतर ऑपरेशन लोटसची सुद्धा सोलापूरमध्ये खूप जास्त चर्चा झाली। कसं राजकीय बलाबल सोलापूरमध्ये आहे आणि कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे? प्रज्ञा, खरं सांगायचं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी अक्षरशः कुठंच नसल्यासारखं चित्र आहे। अकलूज असेल, कुर्डवाडी असेल, अशा मोजक्या ठिकाण सोडले तर खरी लढत जिल्ह्यात ज्या 10 नगरपालिकांची आज लढत होतीये त्यामध्ये 10 पैकी 7 ठिकाणी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे अशी थेट लढत आहे आणि ही लढत आता दोघांची प्रतिष्ठा पणाला लावत चाललेली आहे। सांगोल्याचे शहाजी बापू पाटलांची जी मतदारसंघ आहे सांगोला, तिथेही जोरात चर्चा सुरू होती। तिथे काल छापेबाजी झाली होती, मोठ्या प्रमाणात तिथे राजकारण तापलं होतं। जिल्ह्यात ज्या पद्धतीने भाजप आणि एकनाथ शिंदे आमने सामने आलेले आहेत, भाजपने यावेळेला पहिल्यांदाच सर्व ठिकाणी कमळ या चिन्हावर निवडणुकीत ते उतरलेले आहेत। सर्व ठिकाणी कमळ चिन्हावर नगराध्यक्षाचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत आणि त्या ऑपरेशन लोटस जे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरू केलं होतं त्याच्यामुळेच ह्या भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाला सुरुवात झाली होती आणि यातूनच 7 ठिकाणी 10 पैकी 7 ठिकाणी भाजप आणि शिवसेना थेट आमने सामने, ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती या सत्ता काढून घेण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाला लावलेली आहे आणि त्या पद्धतीने आज आता या लढती होत आहेत। आता ज्या पद्धतीने मतदार बाहेर पडायला लागले, मोठ्या उत्साहात मतदारात मोठा उत्साह दिसतोय, मात्र खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही चित्र सध्या दिसतंय त्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातच हे संपूर्ण लढती असणार आहेत। अकलूज आणि कुर्डवाडी या 2 ठिकाणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी या चिन्हावर म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी चिन्हावर उमेदवार उभे केलेले आहेत। मात्र अजित पवारांचा पक्ष कुर्डवाडी वगळता कुठेही असं त्यांचा प्रभाव दिसत नाहीये। फक्त लढत जी आहे ते भाजप आणि शिवसेना यांच्यातच असणार आहे। प्रज्ञा, तुम्हाला ही विनंती सुनील, तुम्ही सोबत राहा। यानंतर आपण जाऊयात साताऱ्यामध्ये। वैभव बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत